चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी माठात तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात चित्रकथी 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 शब्द शब्द प्रारंभ शब्द कधी शब्द कधी शब्द आरंभ शब्द अनुरक्त शब्द बंदित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 मी गाडीतनं उतरले ना त्या दिवशी तुम्ही अगदी हात जोडून विनंती केली होती सगळ्यांना की पर्यावरणाचे नियम पाळा, प्लास्टिक टाकू नका इकडे तिकडे, कचरा करू नका वगैरे वगैरे. मला एक सांगा, प्रत्येक एसटीतनं आणि बसमधनं उतरणाऱ्या माणसासमोर तुम्ही अशीच विनंती करता का हो? अहो मला पोचायचंय हो उद्या पुण्याला, माझी अर्जंट मीटिंग आहे. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही आंबेवाडीला चला, तिथून सकाळी 7:30ला बस आहे, नॉनस्टॉप पुणे. आंबेवाडीला? हो. तुमच्या बरोबर? हो. किती वेळ लागेल इथनं जायला आंबेवाडीला? 1.5 तास टमटमने गेलो तर, बाकी तुमच्या चालण्यावर आहे. मेसेज बाबांना सांगितलं त्यांना गाडी चुकली आहे आणि मी तुमच्या बरोबर आहे, काळजी करतील ना उगाच. काय झालं? नाही तुमच्यावर अविश्वास नाही दाखवते मी. नाही हो, त्यासाठी नाही हसलो मी. काय इथे रेंज अजिबातच नसते. खरंच इकडे रे. ओ ओ ओ एक मिनिट, इकडे अंधारात मला काही दिसत नाही, जरा थांबा ना माझ्यासाठी, मी येते ना तुमच्या बरोबर, जरा हळू चाला प्लीज. काय हा जो मोबाईल आहे ना तुमच्याकडे, त्याचा वापर फक्त मेसेजसाठी नका करू, त्यात टॉर्चही असतो. हे बघा माझ्याकडे. माझ्याकडे पण आहे. अहो मजा करत होतो. काय आहे, मला इकडे जपजप चालायची सवय झाली. तुम्हा शहरातल्या मुलींना एवढं चालायची सवय नसते ना, तरी नशीब हा रस्ता बरा आहे. पण तुम्ही तरी कुठले इथले आहात? तुम्ही सुद्धा 5 वर्षापूर्वीच घर घेतलंत ना, म्हणजे तुम्ही सुद्धा बाहेरचेच आहात. हा, तसं मी बाहेरचाच, तुमच्या लाडक्या पुण्याचंच आहे. पण आता इथे झाली 5 वर्ष, आता हेच माझं गाव. आणि तुमची फॅमिली? ते सगळे पुण्यालाच असतात. मी जातो की अधूनमधून, पण मन रमतं ते इथेच. आमचं कोकण आहेच छान. अरे वा, आमचं. तुम्ही जॉब करता का? काजूची छोटीशी फॅक्टरी आहे. बाकी मी इथल्या लोकांमध्ये पर्यावरण जागृतीचंच काम करतो. अहो आमच्या आंबेवाडीचा मी पार चेहरावरच बदलून टाकलाय, एकदम चकाचक स्वच्छ. खरंच? हे एक चांगलं केलं. नाही, आंबेवाडी बद्दल काहीतरी म्हणत होतात ना? मला एक सांगा, त्याआधी तुम्ही बर्वेवाडीला मावशीकडे इतक्या वेळेला येऊन गेला म्हणता, इतक्या वर्षात तुम्ही आंबेवाडीला कधीच नाही आला? तशी वेळच नाही आली कधी. नाही नाही, मी तुम्हाला सांगतो, एक अतिशय सुंदर जागा बघायची राहून गेली तुमच्याकडे. आता बघूया की मग. अरे हो. हे ना याच कारणासाठी मला कोकण आवडत. एक मिनिट,
वेगवेगळे किडे येऊन चावत राहतात नाही तर साप फिरत राहतात तुम्ही पॅनिक रस्त्यावर. न खाऊ, शांत व्हा. पॅनिक शांत काय व्हा. नको? 1-2 मिनिटं थांबा. मला जळजळत आहे खूप. तुम्ही कुठे जाताय? काय करताय तुम्ही? लवकर या ना, मला इथे कुठे सोडून गेलं तर. हा हे पकडा पकडा पटकन. पाल्याने आणखीन जळजळेल. तुम्ही जरा किती बडबडताय, जरा शांत बसता का? रिलॅक्स पकडा तिथे. वाटलं मग जळजळ कमी झाली जरा. हाच निसर्गाचा चमत्कार आहे. चला निघूया. हा बाय द वे, ती टमटम काही दिसली नाही मला इतक्या वेळात. आता किती वाजले? 1:40 रात्रीचे. चान्सेस खूप कमी आहेत. ओ आओ, थांबा, मी येते ना तुमच्या बरोबर. पाय खूप दुखायला लागले हो आता. अजून किती लांब जायचंय? आपण एक काम करायचं का? नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर इथे जवळच एक धरण आहे, आपण तिथे जाऊन थांबायचं का थोडा वेळ? बाबांबरोबर खूप वेळेला पाहिलेलं ते धरण. काय म्हणाला? म्हणजे फटफटताना धरणं खूप सुंदर दिसतात ना, आणि पाणी सुद्धा. हो पण मग आपण जायचं का नाही? चला मग आपल्याला या बाजून जावं लागेल. इतकं छान वाटतं ना मला इथे आलं की. आवडलं? खूपच. इतकं शांत आणि सुंदर वाटतं इथे. काय गंमत आहे बघा, 2 दिवसात आपण इतक्या वेळेला भेटलो, तसं मला तुमचं नावही फारसं माहित नाही. अर्थात मी नाही विचारलं म्हणा, म्हटलं आवडेल नाही आवडेल. नीरजा माझं नाव, आणि तुमचं नावही माहिती आहे मला. सुयश गोखले ना? मला कसं माहित? नमस्कार, मी सुयश गोखले. कळलं. हा, नीरजा छान आहे नाव. आणि आडनाव? लिमय. लिमय? अहो आमच्या आंबेवाडीत भरपूर लिमय. खरं तर लिमयवाडीच ती. म्हणजे कोकणामध्ये हो असं खूप असतं ना, एकाच वाडीमध्ये सगळे एकाच. हो, आपण नंतर कोकणातला आंबा प्रसिद्ध व्हायला लागला, स्पेशली ह्या भागातला, म्हणून मग आंबेवाडीच ती. हा पण तुमचे पूर्वज कदाचित असतील या गावचेच. तुम्ही घरी गेलात की विचारा. बाय द वे, घरी कोण कोण असतं? आई, बाबा आणि मी. बाबा बँकेत नोकरी करतात आणि मीही नोकरी करते. IT सेक्टरमध्ये. तसंच काहीच. त्यामुळे अलीकडे ना इथे यायलाच मिळत नाही. लहान असताना दर सुट्टीत यायचे मावशीकडे. आता तीही आजारी असते म्हणून रजा काढून आले होते 2 दिवस. नाही, चांगलंच केलं. आपल्या माणसांची काळजी आपणच घ्यायला हवी ना. तिचा खूप जीव आहे माझ्यावर. तुम्ही इथे असता, मग तुमच्या घरी आई वडील आणि भाऊ. म्हणजे तुमचं नाही, लग्न नाही झालं. खेडेगावात राहायला कोण तयार होणार? त्यात सटकलेला आहे ना मी. अहो,
नाही नाही, हे तसं नाही, मी अधूनमधून जातो ना पुण्याला, मग घरी गेलो की काय आई आणि बाकीचे नातेवाईक कांद्या पोह्यांचा धडाका लावतात नुसता. कोकणात राहायचं म्हटल्यावर सगळ्या मुली सरळ नकार देतात. बरोबर आहे त्यांचंही. शहराची सवय असल्यावर इथे रुजणं इतकं सोपं नाही आहे. पण तुम्हाला मिळेल कोणीतरी इथलीच छान मुलगी. त्याचीच वाट पाहतोय. चला, उशीर झालाय, निघायला हवं. तुम्हाला माहिती आहे का, कोकणातल्या बऱ्याच गावांप्रमाणे या गावाची एक अशीच स्टोरी म्हणण्यापेक्षा एक सत्य म्हणायला हरकत नाही, की इथे ना लिमयांच्या अशा ठराविक काही घरं होती पूर्वी, आणि मग नंतर कालांतराने काही लोक शहराकडे गेली, पण काही लोक आहेत ज्यांनी इथेच नाळ जोडून ठेवली. मग पुढे जाऊन त्यांनी आंब्याचा व्यवसाय केला. ही अशी बाग आहे, तशी त्यांची आंब्याची पण बाग आहे. आणि अरे सुयश दादा, अरे बोल रे. आज उशीर? अरे हो, एसटी चुकली. अच्छा. हम्म. पाहुणे कोण? अरे पुण्याची आहे, आपल्या लिमयांकडे आली. अच्छा, नमस्कार. नमस्कार. चल मी येतो, बागेला पाणी द्यायचं. हो चल चल, भेटू चल. परत. हे कोण? हा माझा मित्र आहे. माझ्या या सगळ्या सोशल वर्क मध्ये मदत करतो मला. चांगला आहे. अरे सुरेश दादा, 2 दिवस दिसला नाही कुठे? काय लग्न बी नाही केलं वाटतं? छे रे, आणि माझं लग्न आणि तुला बोलवणार नाही का मोहन? अरे ही आपल्या शारदा काकूंकडे आली, त्यांची पाहुणी. मला तर वाटलं वहिनी. काही विचारतात ना लोक हल्ली. तेवढी आपुलकी वाटते म्हणून विचारतात ना. चला, आलंय घर जवळ. हे तुम्ही या. हे माझं घर. हे तुमचं घर आहे? हो, आवडलं ना? पाहता क्षणी प्रेमात पडावं असंच आहे माझं घर. माझं लाडकं घर. लाडकं घर. बरं, मी एकटाच असतो इथे, त्यामुळे तुम्हाला आता आत या नाही म्हणू शकत. नाहीतर चहा काय जेवण सुद्धा केलं असतं मी. पण बरोबर नाही ना वाटणार तसं. सो 5 मिनिटं इथे थांबा. मी आलोच. गाईला चारा देऊन येतो पटकन.
हो काय काय करताय काय तुम्ही? नाही, तिकडे मागे अंगणात धावताना दिसलात, मी हाक मारस्तोवर तिथून गोठ्याकडे पळालात, तिथे येतोय तर तिथूनही धावत सुटलाय. काय चाललंय काय? सुयश, तुम्हाला कल्पनाच नाहीये की तुम्ही मला किती मोठा आनंद दिलायत आज. म्हणजे म्हणजे हे 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 माझं घर आहे. म्हणजे होतं, म्हणजे माझा जन्म इथलाच आहे आणि माझ्या आयुष्याची 12 वर्ष काढली आहेत सुयश मी इथे. ही ओसरी, अंगणातलं तुळशी वृंदावन, गोठा, रहाटाची विहीर, तो तो पलीकडच्या परसातला आंबा आणि आमच्या परसातला चाफा, हे सगळं सगळं माझ्या ओळखीचं आहे. तुम्हाला माहितीये सुयश, लहानपणी ना मी पडवी समोर रांगोळी काढायचे. आईने किती वेगवेगळे गुलाब लावले होते आणि आमच्या चाफ्याला सदैव बहर. आळीतल्या मुली येऊन चाफ्याची फुलं नेहमी वेचायची. खूप ओढ होती मला या घराची. आज 15 वर्षांनी पुन्हा घरी आली आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं. नीरजा, काय गंमत आहे ना? नाही म्हणजे आधी हे घर लिमयांचं होतं, म्हणजे तुमचं. नंतर जोशींनी विकत घेतलं. का कोणास ठाऊक, पण एवढ्या सुंदर घरात ते कधी राहायला आलेच नाहीत. मी सांगितल्याप्रमाणे मग 5 वर्षापूर्वी मी हे घर विकत घेतलं. हा बघा, नाही म्हणजे आज तुमची गाडी चुकली हे एका दृष्टीने चांगलंच झालं नाही का? फक्त मलाच नाही, या घरालाही मला भेटायचं होतं. आणि म्हणूनच बहुतेक हा योग जुळून आला. वेळ आली की असे योग जुळून येतात. म्हणजे नाही नाही, काही नाही. आपण जायचं का काकूंकडे? पण त्याआधी मी 2 मिनिटं झोपाळ्यावर बसून घेऊ प्लीज. अहो म्हणजे काय, बसा की, बाय ऑल मीन्स. पण तुम्ही कधी बोलला नाही. काय? तुम्ही इथे आंबेवाडीच्या आहात त्या. आणि मी समजून चाललोय की तुम्हाला इथलं काही माहितीच नाही, तुम्ही कधी आलेलाच नाही आहात. मलाही खूप गंमत वाटली होती तेव्हा, पण मला माहितीच नव्हतं ना की हे असं सगळं घडेल. आजचा दिवसच खास आहे. एक सांगू, परत मावशीकडे आलात आणि हे घर पाहावंसं वाटलं तर जरूर या. नक्की. अजून एक बोलायचं होतं. बोला ना. नाही, आपण गेल्या 2-3 दिवसात इतक्या वेळेला भेटलो, कळत न कळत आपण एकमेकांना एकमेकांबद्दल सगळं सांगून टाकलं. नीरजा, मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल. नाही म्हणजे आपली तशी फार ओळख नाहीये, पण का माहित का मला असं फार वाटतं आपण खूप ओळखतो एकमेकांना. मला वाटतं खूप उशीर होतोय, आपण निघूया का? नाही प्लीज, तुम्ही विचार करा. काय आहे की तुम्हाला हा सगळा भाग आवडतो, कोकण आवडतं, आणि तुमच्या शिक्षणाचा इथल्या लोकांना फायदाच होईल ना. म्हणून मी तुमच्याशी लग्न करू? नाही नाही, तसं नाही. खरं सांगू, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच तुम्ही मला आवडला होता. पण कळत नव्हतं कसं सांगायचं. उगाच तुमचा गैरसमज होईल असं वाटलं. पण प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. रादर सॉरी, तुम्ही हे विसरून जा. पण काय ना, मला
ते मनात साठवून ठेवायला जमत नाही, म्हणून विचारून मोकळं झालं. एनिवेज, आपण जाऊया शारदा काकूंकडे. तुम्हाला सुद्धा थोड्या वेळात निघायचंय. म्हणजे तुम्ही आवरून घ्या, परत निघायचंय ना तुम्हाला. हो. अरे बरं झालं तुम्ही आलात, आणि लवकर आलात. आपण आता गाडीवर लवकर पोहोचू. द्या. मी जाण्यापूर्वी एकदा पुन्हा देवघरात जाऊन येऊ. हो चालेल की. फक्त हे तुमचेवाले देव नाहीयेत, माझेवाले. म्हणजे नाही म्हणजे त्या देवांबरोबर मी निसर्गाच्या देवांची सुद्धा पूजा करतो. पाहिलंय मी ते. सुयश, काय हो? काय झालं? नमस्कार. हा, मी नीरजा लिमये, राहणार पुणे. मला ना तुमची फक्त 2 मिनिटं हवी आहेत. माझं शिक्षण BE इन कॉम्प्युटर्स, उंची 5 फूट 4 इंच, रंग गोरा. स्वभावाने जितकी मनमिळावू आहे तितकी स्वतःची स्पेस जपणारी. मला तुमचं प्रपोजल मान्य आहे. नीरजा, खरंच माझा विश्वास बसत नाहीये यावर. मला माहितीये की हे सगळं खूप फास्ट होत आहे, पण शारदा काकूंकडे जाताना मी विचार केला की जर एखादी चांगली गोष्ट आयुष्यात घडत असेल तर केवळ ती अचानक घडतीये म्हणून तिला नाकारायचं कशाला. नमस्कार करूया.